श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराजांचा महिमा काय सांगावा, ते मनुष्यवेश धारण करून आलेले साक्षात भगवंतच होते. नारायण तू प्रल्हादारे स्वामी जगाचा तू श्रीपती, अज्ञानाने जन हे तुझला पहा किती हे नर म्हणती. परंतु केवळ अज्ञानामुळे व मायेच्या प्रभावामुळे जनसामान्य त्यांना आपल्यासारखेच सामान्य मनुष्य समजत होते. जो सर्वदा गुप्त जनात वागे, प्रपन्न भक्ता निजबोध सांगे. आपल्यासारख्या सामान्य प्रापंचिकांमध्ये वावरताना ते असंच वागत असत. आपल्या स्वरूपाला ते सदैव गुप्त ठेवीत, स्वतःला नेहमीच झाकून असत. अलौकिक नोहावे लोकांप्रती ही ज्ञानेश्वर महाराजांची शिकवण ते सदैव पाळीत. सामान्यहूनही सामान्यासारखे राहत असल्यामुळे ते आम्हाला ओळखता आले नाहीत, हा काही आपला दोष म्हणता येणार नाही. परंतु प्रपन्न भक्ता निजबोध सांगे, याप्रमाणे अनन्य शरणागताला मात्र ते आत्मबोध करून देत. म्हणून ज्यांना त्यांची थोडी तरी प्रचिती आली ते खरोखरच फार भाग्यवान ठरले, धन्य झाले. तुकाराम पंतांच्या इच्छेनुसारच या भागवत सप्ताहाचं आयोजन झालं होतं. परंतु वृद्धत्वामुळे ते श्रोत्यांमध्ये बसून भागवत श्रवण करू शकत नव्हते, म्हणून त्यांना एका पडद्यामागे पलंगावर पडून भागवत श्रवण करण्याची व्यवस्था केली होती. आज भागवत सप्ताहाचा 7वा दिवस. श्री महाराजांचं भागवत संहिता वाचन पूर्ण झालं. तसं पंतांनी महाराजांना जवळ बोलावलं व हात जोडून म्हणाले, मी वयाने ज्येष्ठ असलो तरी अधिकाराने आपण श्रेष्ठ आहात, तेव्हा आता मला संन्यास दीक्षा देऊन कृतार्थ करा. ते ऐकून श्री महाराज त्यांना म्हणाले, परंतु मी काही संन्यासी नाही, तेव्हा संन्यास कसा देणार. तेव्हा पंत त्यांना म्हणाले, संन्याशाला लाजवेल एवढा श्रेष्ठ आपला आचार व अधिकार आहे, तेव्हा ते काही नाही, आपण मला संन्यास द्याच. त्यांचा विशेष आग्रह पाहून कृपासिंधू भक्तवत्सल श्री महाराजांनी त्यांना तात्काळ संन्यासाश्रमाची सर्व नियमावली कथन केली. नंतर एक रामनामांकित उपरणे घेतले, त्याला गेरू लावून भगवे केले आणि रघुपती राघव राजारामचा घोष करीत ते उपरणे पंतांच्या अंगावर टाकून त्यांना असा संन्यास दिला. संन्यास दीक्षा होताच तुकाराम पंतांचा सर्व लोभ मोह नष्ट झाला. केलेल्या सर्व कर्माची फलाशा नष्ट झाली. केवळ विषयांचीच नव्हे तर देहासक्तीही पूर्णपणे नाहीशी झाली आणि श्री महाराजांबरोबरच अखंड रामनाम गात हरीचं चिंतन करीत त्यांनी अत्यंत सहज या नश्वर देहाचा त्याग करून वैकुंठ गमन केलं. राजा परीक्षिताप्रमाणे श्रीमद भागवत एकाग्र चित्ताने श्रवण करून त्यांच्यासारखाच अंतकाळ साधला. प्रत्यक्ष शुक योगींद्राकडून राजा परीक्षिताला भागवत श्रवण घडलं होतं, तर आमच्या पंतांना त्याच शुकाचार्यांचे साक्षात अवतार व त्यांच्याप्रमाणेच परम वैराग्यशील असणाऱ्या आमच्या गुरुमाऊलींच्या मुखपंकजातून आमच्या श्री गुरुमाऊलींनी अत्यंत प्रेमाने गायलेले व अमृताहूनही अत्यंत मधुर असे हे श्रीहरीचे गुणगान ऐकून पंतांनी पुढे पुन्हा काहीच ऐकले नाही आणि त्या मूर्तिमंत वैराग्याच्या पुतळ्याकडून संन्यास दीक्षा ग्रहण करून मोक्षपदाची प्राप्ती करून घेतली. धन्य ते तुकाराम पंत आणि धन्य धन्य आमची गुरुमाऊली. असो साधक हो, साखरखेर्डा येथे कॉलराची साथ आली. रोज शेकडो लोक या साथीने मृत्युमुखी पडू लागले. तीर्थस्वरूप सदाशिवराव दस्तकींचा दिनकर नावाचा लहान मुलगाही या कॉलराच्या साथीने ग्रस्त झाला. तेव्हा श्री महाराजांच्या कृपेने तो कसा वाचला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.